आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अस्सल आगरी पोळी स्टाईल जवळा भरलेली वांगी। मसालेदार, तिखट, खमंग आणि नारळाच्या खास चवीने भरलेली ही रेसिपी गरमागरम भाकरी किंवा भात किंवा चपाती सोबत अप्रतिम लागते। या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरली वांगी बनवण्याची पारंपरिक पद्धत, मसाला तयार करण्याचा खास टिप्स आणि परफेक्ट चव मिळवण्यासाठी आवश्यक ट्रिक्स पाहायला मिळतील। जर तुम्हाला पारंपरिक कोकणी आगरी कोळी रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पारंपरिक रेसिपीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। पण आता जवळा भरून वांगी करणार आहे आज, तर मी त्यासाठी जवळा भिजून ठेवला तुम्हाला दाखवते। आणि वांग बघा, मी ही वांगी घेतली अशी काळसर, ही ना जवळ्यामध्ये खूप छान लागतात, तुम्ही ट्राय करून बघा। ती जी आपण पर्पल वापरतो ना त्यापेक्षा ही वांगी वापरून बघा। तर मी काय केलं, ही जरा मोठी होती एवढी, तर ही चांगलं नाही दिसणार असं, म्हणून मी काय केलं त्याचे 2 भाग करून त्याचं मी असे 4 छोटे काप करून घेतले। आपल्याला जवळा भरायचा आहे यामध्ये बघा, असे काप केलेत, काप दिसतं ते बघा, आणि हे पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे नाही पडणार। आणि दुसरं मी काय घेतलं साहित्य बघा, जास्ती नाही घ्यायचं काहीच। कोथिंबीर घेतले, पातीचा कांदा घेतला, आपले कांदे नॉर्मल जे येतात ते घेणार आहे, आणि मिरची घेतले 3-4 मिरच्या बारीक बारीक कापून घेतले। कमी तिखट आहे, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घ्या। मी यामध्ये मसाला पण घालणार आहे आणि आपल्याला कोकम लागणार आहे, ते मी तुम्हाला तिथे दाखवते किचनमध्ये। कढई गरम झालेली आहे, यामध्ये आपण घेऊया तेल। पहिला आपण सारण बनवून घेऊया जवळ्यासाठी, तेल टाकून घेऊया। फोडणीला आपण घालूया मिरची, त्याबरोबर कांदा पण घालूया। घालूया खूप सारा कांदा, थोडीशी हलकीशी कोथिंबीर घालूया, थोडा पाती कांदा आपण घालूया। हे सर्व आपण परतून घेऊया चांगलं। जवळच्या जागी तुम्ही करंदी पण भरू शकता, किंवा तुमच्याकडे बोंबील असतं तर बोंबील बारीक करून त्याचा ठेचा करून ते पण तुम्ही भरून बनवू शकता रेसिपी। यामध्ये मी थोडं कांदा नरम व्हायसाठी मीठ टाकून घेते। मीठ पण सांभाळून घाला, कारण सुक्या मच्छीमध्ये मीठ असतं। जरा होऊ द्या, कांदा चांगला परतू द्या। थोडं मी हिंग घालणार यामध्ये, म्हणजे आपल्याला बाजारात नाही पोटाला। आता कांदा नरम व्हायला आलाय, आपण यामध्ये घालूया मसाले। हळद मसाला, हळद मी टाकते याच्यामध्ये 1 छोटा चमचा। आपला आगरी मसाला आहे तो पहिला मी कमीच टाकते, 1 चमचा टाकून घेते। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आपण कलरसाठी टाकतोय, ही 2 चमचे टाकते मी। आणि जरा परतून घेऊया, नंतर मग करपेल ना मसाला। तुम्हाला जर अजून डार्क पाहिजे असेल ना तर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर जास्त टाकतो। थोडा गॅस कमी ठेवा। आपण इथे कोकम घेतले, जरा चुरून टाकूया बारीक करून। तुम्हाला पाहिजे तर चिंचेचं आगळ म्हणजे चिंचेचं पाणी पण टाकू शकता यामध्ये। मी कोकम घेते,
आता या मिश्रणामध्ये आपण बघा कांदा चांगला सुकला ना, यामध्ये आपण मी भिजून ठेवलेला जवळा होता 6 धुवून आणला आहे 2-3 पाण्यामध्ये, तो मी घालून घेते आणि मिक्स करते. आता बघा चांगला ना परतून घेतलाय जवळा. हा ना समुद्रातला जवळा बारीक मी चांगला परतून घेतलाय. आता याला थोडा वेळ ना वाफेवर ठेवणार आहे. मग आपण थंड करून हा भरायचा वांग्यामध्ये. जरा थोडी वाफ येऊ द्या. 5 मिनिटासाठी झाकण देऊन एक वाफ काढूया. आता आपण ना ही भाजी आता थंड करून घेतो. म्हणजे हे मिश्रण थंड केलं आहे, त्यामध्ये आपण थोडासा वरून कोथिंबीर आणि हे पेरूया, कांद्याची पात आणि भरायला घेऊया. अगदी सोपी आहे. तुम्ही ही भाजी बनवून आणि वांगी कापलेली असतील तर झटपट बनेल. हे जरा मिश्रण असं हलवून घ्या. कुठे न्यायचे असेल, फिरायला चालला असेल तर ही भरून तुम्ही घेऊ शकता. छान लागते भाकरीबरोबर. अगदी जवळा खाऊन कंटाळा असेल तर ही वांगी वापरून बघा आणि काटेरी वांग्यांपेक्षा खूप छान दिसतात. आता हे थंड झालेलं आहे. आपण यामध्ये आता भरायला सुरुवात करूया. बघूया पहिला हाताने जमतंय का. चांगला ठुसून ठुसून घ्या भरून. मस्त लागते, करून बघा. मी एक भरून ठेवले, तुम्हाला दुसरं पण दाखवते. अशाच रंगाची जर तुम्हाला छोटी वांगी मिळाली तर ती पण तुम्ही घेऊ शकता. हे बघा, एका हाताने भरून दुसऱ्या हाताने यामध्ये असे पोचका तर ती भाजी बरोबर खाली जाणार आणि नंतर दाबलं ना तर बरोबर वांगं बंद होईल. हे बघा, या प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेणार आहे. तुम्हाला समजलंच असेल. नाही समजलं तर व्हिडिओ पाठीपुढे स्किप करून बघा. हो, पूर्णच घालवू नका, नंतर तुम्हाला नाही समजणार. जे नवीन आहेत त्यांनी आवर्जून बनवा. ज्यांना आवडतं सुकी मच्छी त्यांनी बनवून बघा ही रेसिपी. आता आपले भरून झालेले आहेत बघा. मी अशा प्रकारे भरून घेतले. हे बघा भरून झालेले आहेत. आता यांना ना थोडंसं तेलावर आपण परतायचं आणि राहिलेला जवळा जो आहे तो यावरती स्प्रिंकल करायचं. चला आपण किचनमध्ये जाऊया. करावे असं नाही आहे. कढईतून मी काढून घेतला आणि त्याच कढईत आपण आता फोडणी मारूया वांग्याला. यामध्ये मी आता या तेलामध्ये थोडं वांगी परतून घेणार आहे आणि वरून सगळं जवळ आपण त्यामध्ये स्प्रिंकल करायचं आहे. झालं, आपण एक एक वांगं यामध्ये ठेवूया. अगदी अलगद थोडा हात भाजू शकतो. नसेल तर पळणी ठेवू शकता. गॅस अगदी स्लो ठेवला तरी चालेल. आता आपण सगळी वांगी ठेवून दिलेली आहे. त्यांना आता तेलावरती आपण परत येणार आहे आणि थोडंसं जवळ माड वाचलाय तो मी यावरती स्प्रिंकल करणार. हा बघा, हा राहिलेला जवळ आहे तो पण यामध्ये स्प्रिंकल करूया. आणि आता ताट देऊया. शांतपणे त्यांना जरा होऊ द्या. झाकण देऊन आपण कालवणाला 2 वाफा काढल्या आणि आता आपलं कालवण झालेलं आहे. आपलं वांगं शिजलं म्हणजेच आपलं कालवण झालेलं आहे. आता आपण हे भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकतो. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.